हृदयाची ठोके जोरात होऊ लागली. जवळजवळ तो कोसळला होता. तसं लालसर डोळ्यांची गूढ आकृती झपाट्याने समोर उभी राहिली. भीती कधीही अचानक येऊ शकते, पण त्या क्षणी जर श्री स्वामी समर्थ स्मरलं तर कथा वेगळं वळण घेते. रात्री गावाजवळील जुना वाडा शांत आणि गूढ वातावरणात बुडत होता. रिकाम्या रस्त्यावर एक तरुण थकल्याने परतत होता. त्याच्या पावलांची ठसे हळूहळू वाऱ्याच्या आवाजात मिसळत होत्या. झाडांच्या खडखड आणि हलक्या सावल्या अचानक त्याच्या मनात थरार निर्माण करत होत्या. त्या क्षणी मागून हलक्या पावलांचा आवाज येऊ लागला. काळं सावट हळूहळू त्याच्या मागे हलत होतं. मनात भीतीची लहर उठत होत्या, पण त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. रात्रीची शांतता, हवेत हलक्या वाऱ्याचा आवाज आणि झाडांची हलकी खडखड त्याला सतर्क ठेवत होती. त्याने मनात श्री स्वामी समर्थ स्मरलं. हळूहळू त्याच्या हृदयात उबदार अनुभूती आली. भीतीतही एक सुरक्षिततेचा अनुभव मिळाला. जसं लालसर डोळ्यांची गूढ आकृती झपाट्याने समोर उभी राहिली, तसंच अचानक साखळ्यांचा आवाज मागून येऊ लागला. हृदयाची ठोके जोरात होऊ लागली. जवळजवळ तो कोसळला होता, पण त्याने स्वतःला थाटलं. सावल्या हळूहळू दहालत होत्या. हवेत थोडा थरार निर्माण झाला. त्याच्या मनात विचार येऊ लागले की ही रात्र, ही सावल्या, पण माझा विश्वास कायम राहील का? त्या क्षणी तेजोमय प्रकाश आणि घंटा नाद ऐकू आला. अंधार आणि गूढ कृती तत्काळ नाहीशी झाली. त्याला जाणवलं की श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद जणू कवचासारखा त्याच्यासमोर आहे. मनात हळूहळू शांती भरत चालली.